नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। नवमभागस्य पंचविंशतिः कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। जिजाबाईंचे श्राद्ध आटोपून राजे गडावर आले। आषाढ वद्य चतुर्थीला राजांनी प्रायश्चित्तपूर्वक विधीपूर्वक नेताजींना हिंदू करून घेतले। सर्वांनाच त्या घटनेचा आनंद झाला। नेताजींना हिंदू करून घेतल्यानंतर 2 प्रहरी खास मेजवानी झाली। तीत नेताजींना शेजारी घेऊन राजे पंक्तीस बसले। नेताजींना पुनर्जन्म झाल्याचा आनंद वाटत होता। पंगत सुरू होण्याआधी नेताजी उठले. त्यांनी राजांच्या पायांवर डोके ठेवले. राजांचे पाय नेताजींच्या अश्रूंनी भिजत होते. नेताजी, हे काय? उठा. झालं गेलं होऊन गेलं. आता त्यावर विचार करू नका. मागचं काही आठवू नका. राजे, तेच माझं मागणं आहे. धर्मात घेतलत, माणसात आणलत, पूर्वी होतो तसं सेवेला रजू करून घ्यावं. नेताजींच्या नजरेला राजांची नजर भिडली. नेताजींची नजर झुकली. सारी पंगत जीवाचे कान करून राजांचे उत्तर ऐकण्यास आतुर होती. नेताजी, ते होणे नाही. त्याचा हट्ट धरू नका. आपणहून पायरी सोडलीत ती पुन्हा मिळणे कठीण आहे. यात सुख माना, राज्याची सेवा करा. केलेलं विसरून जाणं इतकं थोर पराक्रम केलात तर त्या पराक्रमाला साजेशी जागाही आपोआप तुमच्याकडे चालत येईल. रक्तापेक्षा आम्ही कर्तृत्व ओळखतो. कर्तृत्ववान माणसाला इथं नेहमीच किंमत दिली जाते. नेताजींना काही बोलायचा धीर झाला नाही. पावसाळ्याने जसा जोर धरला तसा रायगडच्या राजकारणालाही रंग भरला. गुबळकोंड्यांच्या मादांडांच्या मध्यस्थीने आदिलशाहीशी राजांचा तह झाला. कृष्णा नदी ही 2 राज्यांच्या मधील सरहद्द ठरवण्यात आली. त्यामुळे आदिलशाहीचा बालाघाटी मुलूख राजांच्या ताब्यात आला. राजांनी 3 लाखांचा नजराणा व 1 लाखाची खंडणी आदिलशाहीला द्यावी असा तह झाला. त्या तहाने राजांना खूप समाधान वाटले. अनाजी मात्र साशंक होते. त्यांनी विचारले, हा तह टिकेल? राजे सहज बोलून गेले, अनाजी, हा तह टिकणार नाही हे समजायला ज्योतिषी लागत नाही. काही काल मात्र टिकेल तेवढाच अवधी आम्हाला हवा. कर्नाटकची मोहीम आटोपून येईपर्यंत हा तह टिकला तरी खूप झालं. राजांनी तसाच तह करण्यासाठी निराजी पंतांना औरंगाबादेकडे पाठवले होते. निराजी पंत भीमातीरी असलेल्या पेडगावच्या बहादूर खानाच्या छावणीत तहाच्या वाटाघाटी करण्यात गुंतले होते. हवी ती खंडणी, बादशहाची चाकरी, संभाजी राजांना मनसबदारी यांची आणि हवे होते ते कबूल करण्याची मुभा निराजी पंतांना दिली होती. त्यामुळे त्याबाबत राजे निश्चिंत होते. भागानगरच्या दरबारी प्रल्हाद निराजी राजांचे वकील म्हणून होते. रघुनाथ पंतांनी प्रल्हाद निराजींना राजांची भागानगरच्या भेटीची इच्छा कळवली होती. गुवळकोंड्यांच्या उत्तराची राजे वाट पाहत होते. एके दिवशी संतप्त झालेले राजे सुधरीत आले. जेजुरीचे घडशी आणि गुरव यांच्यामध्ये हक्कासंबंधी वाद निर्माण झाला होता. चिंचवडचे देव जेजुरीला गेले असता त्यांच्या कानांवर ही बातमी गेली. त्यांनी न्याय करण्याचे अभय देऊन घडशी व गुरव यांना चिंचवडला बोलवले. देव न्यायाला बसले. त्यांच्या मतानुसार त्यांनी घडशांना दोषी ठरवून घडशांचे हक्क गुरुवांना देऊन टाकले. त्या अन्यायाने घडशी संतापले. देवांनी त्यांच्यावर न्याय मान्य करण्याची सक्ती सुरू केली. घडशी घाबरले. ते पळून जाऊ लागलेले पाहताच देवांनी त्यांना पकडून आणले. त्यांना बेदम चोपले. घडशांना सिंहगडावर पाठवून त्यांना खोड्यात टाकण्याची आज्ञा किल्लेदारांना दिली. चिंचवड संस्थानाच्या देवांचा दबदबा मोठा. खुद्द राजे त्यांना मानित असत. सिंहगडाच्या किल्लेदाराने देवांची आज्ञा मानली आणि घडशांना खोड्यात टाकले. घडशांची बायका पोरे राजांच्याकडे तक्रार घेऊन आली. तो सारा प्रकार ऐकून राजे संतप्त झाले. सदरेत येताच त्यांनी अनाजींना बोलावून घेतले. अनाजी, देवांचा काय प्रकार आहे? मलाही तो आत्ताच कळला. देवांना आम्ही गुरुसमान मानतो याचा देवांनी भलताच अर्थ घेतलेला दिसतो. राज्यकारभारातही ते भलतीच लुडबुड करू लागले. अनाजी, त्यांना स्पष्ट कळवा की धर्मकारण करता तो आपला अधिकार आहे, पण राजकारणात आपण असला हस्तक्षेप करणे आम्हाला पटणार नाही. अनाजी घाबरले. पण देवांचा अधिकार तो धर्मकारणात, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही. देवांच्या ताकिदीचं पत्र तयार करून ठेवा. आम्ही ते नजरेखालून घालू. जी आणि आमच्या सिंहगडाच्या शहाण्या किल्लेदारांना डांबून ठेवलेल्या घडशांना सत्वर सोडून देण्याची आज्ञा पाठवा. देव सांगतात आणि किल्लेदार ऐकतात. ते चाकर आमचे की देवांचे? त्यांना ताकीद द्या. या उपर असला प्रकार घडला तर आमच्याकडून क्षमा होणार नाही. राजांची पत्रे तातडीने गडावरून रवाना झाली. घडशी सुटले. देवांना आपल्या अधिकाराची चांगलीच जाणीव झाली. देव प्रकरणात राजे जसे अस्वस्थ झाले
तसेच दुसऱ्या एका बातमीने राजे आनंदले. एके दिवशी अनाजींनी राजांना खबर दिली, महाराज समर्थ रामदास स्वामी परळीवर राहायला गेले. कुणी बातमी पाठवली? परळीचे किल्लेदार जिजोजी काटकर यांनी कळवलं आहे. आपल्या आज्ञेनुसार सर्व व्यवस्था गडावर केली आहे. परळीचं भाग्य उजळलं. आता ते संत सज्जनांचं माहेरघर बनलं. अनाजी म्हणाले, खरंच सुंदर नाव आहे. यापुढं परळी म्हणू नका. समर्थांच्या वास्तव्यानं पवित्र बनलेला तो सज्जनगड बनला आहे आणि त्या दिवसापासून परळीचा सज्जनगड बनला. अधुना नवम भागस्य षड्विंशतिः कथा एषा. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाकडून राजांना भेटीस येण्याचे फरमान आले. राजांनी तशाच सन्मानाने त्या आमंत्रणाचा स्वीकार केला. त्या दिवसापासून राजांचा फड गजबजून गेला. गोवळकोंड्याला मादांडांना पत्रे जाऊ लागली. शेकडो नजरबाज भागानगरच्या मार्गी गुंतले. सेनापती हंबीरराव येसाजी वगैरे मंडळींना निवडक तगडे नाणावलेले तरुण धाडसी घोडेस्वार निवडण्याची आज्ञा केली. पागेतल्या उमद्या घोड्यांच्या व फौजेतल्या कर्तबगार तरुणांच्या याद्या तयार होऊ लागल्या. वाटा निश्चित करण्यासाठी नजरबाज आधीच पाठवले होते. आडवाटेने जाताना अडचणी येऊ नयेत म्हणून रान तोडणे, दगड फोडणे, सुरुंग लावणे या कामांसाठी नेकजात बेलदार कामाठी गोळा करण्याचे काम सुरू झाले. या मोहिमेचा थाट मोठा होता. नेहमीप्रमाणे ही खडी मोहीम होणार नव्हती. राजांनी छत्रपतीपदाला साजेसा डौल आखला होता. राजांची छावणी डेरे, शामियाने, राहुट्या यांनी सजणार होती. फौज, पोशाख, अलंकार, निशाणे यांनी समृद्ध होणार होती. अश्वदळाच्या रुबाबात कमतरता राहणार नव्हती. याखेरीज जरी, पटका, नगार, नौबती यांसाठी उंचेपुरे सुलक्षणी मोजके हत्ती निवडले होते. राजांच्या 18 कारखान्यांना उसंत राहिली नव्हती. शस्त्रागारातील नामांकित शास्त्रांना चिलखतांना उजाळा दिला. फौजेचा पोशाख, अलंकार, निशाणे ही निश्चित झाली. ही सारी तयारी गडावर चालू असता मोरोपंत मात्र जंजिऱ्याच्या सिद्धीशी झुंज देत होते. दंडा राजपुरी जिंकल्याखेरीज माघारी यायचे नाही असा मोरोपंतांनी निश्चय केला होता. पण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना यश येत नव्हते. राजांचे लक्ष भागानगरकडे वळले होते. त्यांनी मोरोपंतांना तातडीने माघारी बोलावून घेतले. नाईलाजाने मोरोपंतांना रायगडी परतावे लागले. रायगडावर मोरोपंत राजांच्या समोर उभे होते. मोरोपंतांच्या बरोबर जंजिरा मोहिमेत पराक्रमाची शर्थ करणारे पद्मदुर्गाचे सुभांजी मोहिते, सुभांजी खराडे आणि पाटील राजांच्या मुजऱ्याला आले होते. राजे सर्व हकीकत ऐकत होते. मोरोपंतांनी जंजिराच्या किनाऱ्यावर जाताच किनाऱ्याची झाडी तोडून मोर्चे बांधले. मचव्यांवर तोफा चढविल्या. जंजिराच्या भोवती मराठी मचव्यांनी रिंगण धरले. जंजिऱ्यावर तोफा बंदुकांचा भडीमार होऊ लागला. पण जंजिरा काबीज होण्याचे चिन्ह दिसेना. मोरोपंत इरेला पडले. शिड्या लावून जंजिऱ्यात जाण्याचा बेत त्यांनी आखला. त्यासाठी निधड्या छातीचा, समुद्राची पर्वा न बाळगणारा मुलखाचा माहितगार इसमपंतांना हवा होता. कोळीवाड्याच्या लायपाटलाने हिंमत बांधली. जंजिऱ्याला शिड्या लावण्याची कामगिरी त्याने पत्करली. दिवस ठरला. बेत पक्का झाला. भर रात्री तटाला शिड्या लावून देण्याचे पाटलांनी कबूल केले. पाटलांनी शिड्या लावायच्या आणि पंतांनी जंजिरात घुसण्यासाठी धारकरी पाठवायचे. शिड्या लावल्या नाहीत? राजांनी विचारले. जी, शिड्या लावल्या, मोरोपंत म्हणाले. भर समुद्रात जाऊन तुम्ही शिड्या लावल्यात? राजांनी विचारले. जी, पाटील अभिमानाने म्हणाले. आम्ही शिड्या लावून यांची वाट पाहत बसलो. पहाट झाली. दिसू लागलं तसे माघारी वळलो. हे ऐकून राजे थक्क झाले. त्यांनी पंतांना विचारले, हे खरं? जी महाराज, धारकरी का गेले नाहीत? महाराज, क्षमा असावी, चूक माझी आहे. रात्री समुद्राला उधाण होतं. मचवेवाल्यांनी अशा उधाणात तटाला शिड्या लावणार नाहीत असा अंदाज बांधला. नावाड्यांनी अंदाज बांधला आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवलात. त्यापायी एक अमोल संधी गमावलीत. मोरोपंतांनी मान खाली घातली. राजे म्हणाले, पंत, ठीक आहे, झालं ते झालं. अंदाज चुकला हा गुन्हा नाही. आपण परत प्रयत्न करू. पण पंत, अशी संधी केव्हा तरी एकदाच येते. तो क्षण गमावला की त्याची पुनरावृत्ती होत नसते. निसर्गाला ते मान्य नाही. राजांनी मोहिते खराडे यांना वस्त्रे पालखी देऊन त्यांचा गौरव केला. राजांची नजर लायपाटलांच्याकडे वळली. आसनावरून उठून ते लायपाटलांच्या जवळ आले. त्यांची पाठ थोपटून राजे म्हणाले, तुमच्या बहादुरीला तोड नाही. आम्ही तुम्हाला पण पालखीचा मान देत आहोत. लायपाटील भारावले. ते बोलले, आपण बोलला, सेवेचं चीज झालं, पण मी कोळी पालखी घेऊन कुठं फिरणार? राजे म्हणाले, पाटील, असं का म्हणता? आता तुम्हाला आमच्या नजरेतून
सुटता येणार नाही. जेव्हा आमच्या भेटीला याल तेव्हा पालखीतून या. पाटलांचे नेत्र आनंदाने भरले. ते उदार राजांना म्हणाले, महाराज, दर्शनाला अनवाणी पायांनी आलं तरी पायांच्या कातड्याची लाज वाटते. तुमच्या भेटीला पालखीतनं येणारं आम्ही नव्हं. तुम्हाला पाटीलकी कुणी दिली? राजांनी विचारले. बादशहांनी. पाटील, आजपासून आम्ही तुम्हाला सरपाटील हा किताब देत आहोत. पालखीचा मान तुमच्याकडे राहीलच, मग तो वापरा किंवा नका वापरू. राजांची नजर पंतांच्याकडे गेली. राजांनी आज्ञा केली, पंत, लाय पाटलांना एक शानदार गलबत बांधून द्या. त्या गलबताला नाव द्या पालखी. पाटील, आता तरी पालखीचे मानकरी झालात ना? रात्रीच्या वेळी समुद्राला उधाण असता जागच्या पहाऱ्यात भर समुद्रात उभ्या असलेल्या जंजिराला शिडी लावणारे लायपाटील उभ्या जागी भारले गेले. निधडी छाती पार उचंबळून आली. डोळ्यातून निखळणाऱ्या अश्रूंचेही भान त्यांना राहिले नाही. अधुना नवम भागस्य सप्तविंशतिः कथा एषा. पावसाळा संपला आणि गडाच्या हालचालींना उधाण आले. अश्वपथके गडाखाली येत मोहिमेचे काम स्वीकारून रवाना होत नजरबाजांनी आखलेल्या रस्त्याचा विचार होत होता. अष्टप्रधानांच्या समवेत राजे मोहिमेचा बेत पक्का करीत होते. कवी कलश राज ज्योतिषांना पाचारण करून त्यांच्याबरोबर प्रयाणाचा मुहूर्त निश्चित करण्यात गुंतले होते. सर्वानुमते विजयादशमीचा मुहूर्त नक्की झाला. कर्नाटक मोहिमेची व्यवस्था चालू असता अंतस्थ राजकारणाला सुद्धा भर आला होता. राजे कैक महिने राज्यापासून दूर राहणार होते. या कालावधीत राज्याची सत्ता कुणाकडे राहणार याचा विचार प्रत्येकाच्या मनात घोळत होता. अनेक वेळा सदरेवर राजांच्या अनुपस्थितीत सोयराबाई येत होत्या. सकाळची उन्हे चढली आणि राजे राजसदरेवर आले. राजांच्या आज्ञेनुसार प्रधान मंडळी सदरेवर आली होती. संभाजीराजेही त्या सभेत उपस्थित होते. सारे मोहिमेचा सर्वतोपरी विचार करीत होते. मोरोपंतांनी शंका व्यक्त केली. आदिलशाही तह पाळील अशी लक्षणं दिसत नाहीत, किंबहुना तह मोडलेलाच आहे. राजे हसले, म्हणाले, आम्हालाही तेच हवं होतं. निराजीपंत बहादूर खानाशी तह करण्यात गुंतले आहेत, त्यामुळे मोगलांची भीती वाटत नाही आणि अंतर्गत दुहीनं पोखरलेली आदिलशाही कुठल्याही आक्रमणाला उठेल असं वाटत नाही. त्यामुळे तह मोडल्याचा आम्हाला आनंदच आहे. पण तह टिकला असता तर तेवढेच निर्धास्त झालो असतो. अमात्य म्हणाले, अमात्य, मनात मुळीच शंका धरू नका. इथं मोरोपंत आहेत. आम्ही सारीच फौज घेऊन जात नाही. संकट आलं तरी मोरोपंत निवारतील आणि कर्नाटकाच्या मोहिमेत आम्हाला आमचा खर्च करण्याची इच्छा नाही. मोगल मुलखात लूट करून आपल्याला जमणार नाही. त्याऐवजी आदिलशाही मुलूक जवळचा आणि सोपा आहे. मोगलांच्या तहामुळं हा मुलूक निर्धास्त समजा. कोकणपट्टीबद्दलही आम्ही विचार केला आहे. आम्ही समुद्रकिनाऱ्याचे मुलूक जिंकण्यासाठी होनावरकडे जाणार आहोत अशी अफवा आधीच उठवली आहे. त्यामुळे इंग्रज आणि सिद्धी समुद्रपट्टी सांभाळण्यात गुंतील. हंबीरराव फौज घेऊन आदिलशाहीत लूट करीत आम्हास भागानगर मुलखात मिळतील. आपल्या संगती कोण येणार? आमच्याबरोबर हंबीरराव, आनंदराव, जेधे, सूर्याजी मालुसरे ही मंडळी राहतील. आणि इथं तुम्ही आहात. मोरोपंत आहेत आणि खुद्द युवराज गडावर राहतील. आता ते लहान नाहीत. काय युवराज? आपल्या आज्ञेचं आम्ही पालन करू. आपण येईपर्यंत आम्ही राज्यकारभार पाहू. अनाजी, मोरोपंत, अमात्य, पंडितराव ही मंडळी एकमेकांकडे पाहत होती. त्यांच्या नजरेतील चलबिचल पाहून संभाजीराजांच्या चेहऱ्यावर स्मित उजळले. प्रधान मंत्रिमंडळाच्या नजरेतील चलबिचल राजांच्या ध्यानी आली. काहीसे अस्वस्थ होऊन त्यांनी विचारले, अनाजी, हे तुम्हाला मान्य आहे? स्पष्ट बोललं तर? प्रधानमंडळाचा निर्णय सदैव स्पष्टच असावा. आपल्या परोक्ष युवराजांच्या हाती सत्ता राहणार असेल तर आपण येईपर्यंत आम्हाला घरी राहण्याची आज्ञा व्हावी. राजे बेचैन झाले. संभाजीराजे संतप्त बनत होते. एक हंबीरराव सोडले तर सारे खाली मान घालून उभे होते. हंबीरराव आवेशाने म्हणाले, अनाजी, हा युवराजांचा अपमान आहे. कवी कलश शांतपणे म्हणाले, अनाजी, राज्यव्यवहार धर्मानुसार युवराजांच्या हाती सत्ता असणं हेच योग्य आहे. तुमची भाषा राजनिष्ठेला शोभत नाही. आम्ही पायांचे चाकर ते कधी विसरलो नाही. चाकरीत बेईमानी होऊ नये म्हणूनच आम्ही हा निर्णय केला. अकस्मात उठलेल्या वादळाने राजे अस्वस्थ झाले. त्यांनी अनाजींना सांगितले, अनाजी, युवराज आता मोठे झाले. ते आता जाणते आहेत. पुढची जबाबदारी याहून मोठी. त्यांना अनुभव मिळणं आवश्यक आहे. पण तोच बेत निश्चित करायला हवा. मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये युवराज हस्तक्षेप करणार नसतील तर आमची काही हरकत नाही.
संतप्त संभाजीराजे उठून उभे राहिले. त्यांची क्रोधयुक्त नजर आनाजींवर स्थिरावली होती. राजे सदर येत आहेत याचाही त्यांना विसर पडला. ते धारदार आवाजात म्हणाले, हं, मोठीच कृपा आनाजी. आम्ही सारं ओळखतो. तुम्हाला आमच्या फडामध्ये आणखीन कारकून किंवा हुजरे हवे असतील तर ते घ्यायला आमची हरकत नाही. त्यासाठी खुद्द आमची भर करू नका. युवराज, राजे उद्गारले. आबासाहेब, संभाजीराजे निर्धाराने बोलत होते. ह्यांना एवढी घमंड असेल तर हाकलून द्या. आम्ही एकटे राज्यकारभार पाहू. पण हेच राहणार असतील तर आमची गडावर राहण्याची इच्छा नाही. आम्ही कुठेही जाऊ. कोणीही आम्हाला आश्रय देईल. संभाजीराजे, काय बोलताहे? राजे कळवळले. राज्याचे युवराज तुम्ही आणि दुसऱ्याच्या आश्रयाची भाषा कशाला काढता? सबुरीनं घ्या. युवराज आणि मंत्रिमंडळ एक विचारानं राहण्यात राज्याचं हित आहे. राज्य तुमचं आहे, अनाजींचं नव्हे. आबासाहेब, हे अनाजींना सांगा. युवराज, अनाजी नम्रपणे म्हणाले, जरा पोक्त विचार करा. संतापावरा. आम्ही जे म्हणतो त्याला तशीच कारणं असतात. जरा समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर. बस करा अनाजी. आम्हाला काही ऐकायचं नाही. तुम्ही बुद्धिमान. आता निरुपद्रवी म्हणून पुढं सरकवलेलं प्यादं 10 चालीनंतर राजाला भिडतं. शह देऊन मोकळं होतं. आम्हाला बुद्धिबळ जमत नाही तेवढी दूरदृष्टी आमची नाही. आमचा निर्णय आम्ही सांगितला. आम्ही जातो. संभाजीराजांनी गडबडीने राजांना मुजरा केला आणि ते सदरे बाहेर गेले. सारी सभा अवाक होऊन उभी होती. राजेही झाल्या प्रकरणाने स्तंभित झाले होते. क्षणात राजे शांत झाले. त्याची नजर अनाजींवर स्थिरावली. अनाजी, राज्याभिषेकापासून आम्ही राज्याचे सारे निर्णय तुम्हा मंत्रिमंडळांच्या सल्ल्यानं करतो हे तुम्ही जाणता. पण हा निर्णय तुमचा एकट्याचा आहे की मंत्रिमंडळाचा हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अनाजी त्याच निर्धाराने म्हणाले, महाराज, हा निर्णय आम्हा सर्वांचा आहे. हवं तर आपण विचारू शकता. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली. साऱ्यांची नजर झुकली होती. हंबीरराव म्हणाले, सेनापती म्हणून मीही मंत्रिमंडळातच आहे. मला हे पटत नाही. अनाजींनी हंबीररावांच्याकडे पाहिले. ते म्हणाले, हंबीरराव, तुमची निष्ठा आम्हाला कळते. अंतर्गत राज्यकारभार मुलुखगिरीपेक्षा निराळा आणि गुंतागुंतीचा असतो. तुमची ही इच्छा असेल तर महाराजांच्या संगती मोरूपंत जातील. तुम्ही सर्व अधिकार हाती घ्या. युवराजांच्या हाताखाली आपण दोघे राहू. राजांनी विचारले, पण अनाजी, एवढ्या निकराचा निर्णय करण्याची काय गरज? युवराजांशी एवढा बेबनाव का? गैरसमज होतो महाराज. हा बेबनाव नाही. हा जबाबदारीचा प्रश्न आहे. राज्य एवढं विस्तरलेलं, अर्धी अधिक फौज बाहेर असणार. एका बाजूला सिद्धी आहे, दुसऱ्या बाजूला आदिलशाही, मोगलाई यांसारखे शत्रू आहेत. काही संकट उद्भवलं तर तडकाफडकी निर्णय करावे लागतील. ते कुणाच्या आधारावर करायचे? का युवराज आता लहान आहेत? हंबीररावांनी विचारले. ते लहान नाहीत, तसेच मोठेही नाहीत. लहान म्हणावेत तर ते पोक्तपणाचा सल्ला मानतील असा भरवसा नाही. मोठे म्हणावे तर भावनेच्या भरात हट्टापायी केलेला चुकीचा निर्णय तडीस नेण्याची त्यांची ताकद आहे. राज्यकारभारात हा जुगार परवडत नाही. आत्ता आम्ही बोललो नाही आणि महाराजांच्या गैरहजेरीत काही अपयश आलं तर त्याची जबाबदारी कोण पेलणार? ठीक आहे अनाजी, आम्ही तुमच्या निर्णयाचा जरूर विचार करू. राजे सदरेतून उठले. सारा दिवस ते बेचैन होते. मनाशी विचार करीत होते. सायंकाळी संभाजीराजे कवी कलशांकडे गेले. संभाजीराजे संतप्त होते, पण कवी कलश मात्र शांत होते. संभाजीराजांनी विचारले, आम्ही सदरेतून गेल्यावर काय झालं? काय होणार युवराज? माझा अंदाज हाच होता. मंत्रिमंडळाला तुमचं आधिपत्य मानवणार नाही. त्यांचा राजांच्यावर तेवढा विश्वास आहे तेवढाच तुमच्याबद्दल अविश्वास. पण आम्ही मंत्रिमंडळाचं काय केलं? ठिणगी पडली तर गवत भरकन चढून जातं, पण त्याच ठिणगीनं कोळसा इंगळाचं रूप घेतो. पूर्व प्रकरणात दुखावलेली मनं ती तुम्ही सावरून घेतली नाहीत. उलट त्यांच्या तोंडावर त्यांची चेष्टा आरंभलीत. कसली चेष्टा? का अनाजींसारख्या सचिवांना तुम्ही भर सदरेत हे राजांचे लुच्चे सचिव असा उल्लेख करू लागलात? तो कसा सहन व्हावा? राजे, सुज्ञांना शब्दांचे वार फार खोलवर जातात. आम्हाला त्याची किंमत नाही. पुढं काय करायचं सांगा. पुढं आपल्या हातात काय आहे? महाराजांनी मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य केल्यासारखाच आहे. ते आपल्याला आज्ञा करतील. आपण मान तुकवाल. तेवढे दुबळे आम्ही राहिलेलो नाही. आबासाहेबांना आम्ही सांगितलंच आहे. परत सांगू युवराज. कलश आपल्या संजपावरून हात फिरवीत म्हणाले, न कळत तुम्ही बोलून गेलात
ते अगदी खरं आहे. ही बुद्धिबळ खेळणारी माणसं डावात मुरब्बी एखादी चाल अशी टाकतील की तिचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. खुद्द थोरल्या राणीसाहेब आपल्या विरुद्ध आहेत हे विसरू नका. मग तुमचा सल्ला तरी काय आहे? तुम्ही इथं राहणं उचित नाही. मग आम्ही जावं कुठं? युवराज, ते तुम्ही ठरवायचं आहे. यापुढची 2 वर्ष आपल्याला भारी मनस्तापाला कारणीभूत होतील असं दिसतं. मनस्ताप तर आम्ही जन्मापासून भोगतो आहोत. ठीक आहे, आम्ही जातो. पेय घेणार? नको, युवराज म्हणाले. कदाचित आबासाहेबांच्या समोर एखादी हजेरी असेल. संभाजीराजे निघालेले पाहताच कलशांनी सावधगिरीचा इशारा दिला. युवराज, जरा संयमपूर्वक राहा. भावनेच्या भरात बोललेले शब्दही अनर्थाला कारणीभूत होतात. महाराजांनी सारी मोहीम उभी केली आहे. मुहूर्त ठरला आहे, त्यात विरजन पडू देऊ नका. संभाजीराजांच्या अंदाजाप्रमाणेच घडले. महाली येताच त्यांना राजांच्याकडून बोलावणे आले. युवराज राजांच्या महाली गेले. या शंभूबाळ, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. संभाजीराजे काही बोलले नाहीत. राजे युवराजांना निहाळीत होते. शंभूबाळ, आम्ही एक गोष्ट सांगितली तर ऐकाल? आपली आज्ञा केव्हाच डावलली नाही. जरा शांतपणे विचार करा. आम्ही मोहिमेवर जाताना निश्चिंत मनानं जावं असं आम्हाला वाटतं. त्यासाठी माजोरी मंत्रिमंडळाची ताबेदारी पत्करावी अशी आपली आज्ञा आहे काय? युवराज, क्षणभर राजांचा आवाज वाढला. दुसऱ्याच क्षणी ते नेहमीच्याच आवाजात म्हणाले, असे भडकत जाऊ नका. आम्ही संतापलो नाही. राजे हसले, म्हणाले, हाही संतापाचाच भाग. तुम्हाला तो शोभतोही. शंभूबाळ, तुमच्यात आणि आमच्यात खूप फरक आहे. आम्ही तुमच्यासारखे जन्मजात युवराज नव्हतो. मासाहेबांचं बोट धरून जेव्हा आम्ही पुण्यात प्रवेश केला तेव्हा आमची जहागीर उजाड होती. रांझ्याचा साधा पाटीलसुद्धा आम्हाला नावाचे राजे म्हणत होता. दादोजींच्या आणि मासाहेबांच्या शिकवणीखाली आम्ही मोठे झालो. महार, मांग, कोळी दिसेल तो माणूस आमचा स्वकीय बनला. दादोजीही कारभारीच होते, राज्याचे नव्हे जहागिरीचे. पण त्यांचा दरारा थोरल्या महाराजांइतकाच वाटायचा. जगदंबेच्या आशीर्वादानं आणि आमच्या कर्तृत्वानं आम्ही राजे बनलो. माणसं हाताशी धरली, विश्वास दिला, घेतला. एकमेकांच्या चुका सांभाळल्या. अनाजी मोरोपंत यांसारख्या माणसांनी केवढे कष्ट घेतले. राज्य उभारणीत या माणसांचा फार मोठा वाटा आहे. युवराज, जन्मजात हक्कानं तुम्ही युवराजपद गाजवू पाहता. मग राज्य उभारणीसाठी ज्यांनी जीव गहाण टाकले त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव का होऊ नये? तीही त्यांचा हक्क नाही का? मग राज्यात आम्हाला काही स्थान नाही असं कोण म्हणतं? पण राजा हा एकटा स्वामी नसतो. प्रजा, अधिकारी, फौज, सेनापती यांच्या कर्तृत्वावरच त्यांचं राजेपण टिकतं ना. स्वामित्व गाजवलं जातं ते अधिकाराच्या जोरावर नव्हे, ते कर्तृत्वानं सिद्ध व्हावं लागतं. संधी मिळाली तर आम्हीही ते सिद्ध करून दाखवू. तेच आम्ही ठरवलं आहे. जी, आम्ही तुम्हाला प्रभावळीचा सुभा देऊ. आम्ही येईपर्यंत तुम्ही तो चालवून दाखवा. जरूर चालवून दाखवू, पण मंत्रिमंडळाचा त्यात हात नसावा. त्याची चिंता करू नका. तुम्हाला हवी ती माणसं तुम्ही निवडा. स्वतंत्र फौज घ्या. खर्चाची तजवीज करून घ्या. आम्ही येईपर्यंत तुमच्या कर्तृत्वावर प्रभावळीचं राज्य चालवून दाखवा. असं राज्य करा की प्रधान मंत्रिमंडळाला तुमचं कर्तृत्व पाहून अचंबा वाटावा. आम्हाला जगल्याचं सार्थक वाटावं. युवराज समाधानाने आपल्या महाली गेले. राजांच्या बेचैनीला थोडा आराम मिळाला. नवम भागस्य अष्टादशी कथा एषा. विजयादशमीचा दिवस जवळ येत होता. संभाजीराजांची माणसे आणि पथके पुढील व्यवस्थेसाठी शृंगारपूरला रवाना झाली होती. हंबीरराव राजांच्या बरोबर जाणार होते. आनंदराव फौजेबरोबर जात होते. फौजेच्या छावण्यांवर अनेक सरदार रवाना झाले होते. मोहिमेच्या यशासाठी गडावरील साऱ्या देवतांना अभिषेक झाला होता. कवी कलश संभाजीराजांच्या आज्ञेने शृंगारपूरला गेले. खांडेनवमी झाली. दसरा उजाडला. मनोहारी आणि महादेव राजांच्या कपड्यांच्या देवांच्या संदुकी महालाबाहेर पाठवित होते. राजांच्या महालात येसूबाई आल्या. त्यांनी राजांना वंदन केले. झाली तयारी? राजांनी विचारले. जी, आम्हीही पाठोपाठ निघतोच. राजांचा निरोप घेऊन येसूबाई मेण्यातून गड उतरल्या. राजांची तयारी झाली. संभाजीराजेही महालात आले. संभाजीराजांच्यासह राजेवाडातल्या देव्हाऱ्यात गेले. चांदीच्या देव्हाऱ्यात भवानीची सुवर्णमूर्ती उभी होती. नवरात्राच्या माळांनी, कोवळ्या कोंबांनी देव्हाऱ्यासमोरचा कुंभ सजला होता. हजारी समईचे पुरुष उंचीचे झाड प्रज्वलित झाले होते. देवघरात सोयराबाई, पुतळाबाई,
सकवारबाई, लक्ष्मीबाई, गुणवंताबाई उभ्या होत्या. राजांनी देव्हाऱ्यासमोर गुडघे टेकले, हात जोडले. संभाजी राजांनी राजांचे अनुकरण केले. राजे प्रार्थना करून उठले. सोयराबाई आरती घेऊन पुढे झाल्या. त्यांनी राजांना ओवाळले. सोयराबाई संभाजी राजांना ओवाळीत असता राजे म्हणाले, युवराजही आमच्यासारख्या मोठ्या पराक्रमाला बाहेर पडत आहेत. हे ओवाळणंही मोठं मोलाचं आहे. मागून आलेल्या राजारामांनी विचारले, दादा महाराजांनी काय केलं? केलं नाही, पण करणार आहेत. त्यांना आम्ही प्रभावळीचा सुभा दिला आहे. स्वतंत्र सुभेदारी करणं एवढं सोपं नाही. आम्हाला पण द्या ना. राजे हसले. सोयराबाई म्हणाल्या, बाळराजे, स्वारी मुलुखगिरीवर जाते ती तुमच्यासाठी नवीन राज्य मिळवायला. राजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिले. पुतळाबाई गडबडीने पुढे झाल्या. त्यांनी राजांच्या व युवराजांच्या हातांवर दही घातले. पुतळाबाईंच्यावर नजर जाताच राजांचा चेहरा प्रसन्न झाला. क्षणभर राजांची नजर पुतळाबाईंच्या नजरेला भिडली आणि राजे देवघराबाहेर पडले. राजे नगारखान्याबाहेर पडल्याची नौबत चढली. राजे युवराज चालत होते. बरोबर अनाजी, मोरोपंत, दत्ताजी, राहुजी, सोमनाथ वगैरे मंडळी राजांना निरोप देण्यासाठी चालत होती. त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी टाकली होती. रायगडाच्या उत्तरेचा प्रदेश मोरोपंतांनी सांभाळायचा होता. दक्षिणेची जबाबदारी अनाजींची होती. पन्हाळ्यापासून देश व कर्नाटक यातील सर्व प्रदेश दत्ताजी त्र्यंबकांकडे सोपवण्यात आला होता आणि खुद्द राजधानी रायगड राहुजी सोमनाथांवर सोपवली होती. महान दरवाजाशी राजांची पालखी उभी होती. राजांनी सर्वांचा निरोप घेतला. ते पालखीत बसले. दरवाजाबाहेर पालखी जाताच नौबतीचा आवाज घुमला. राजे युवराजांसहित पाचाडला आले. राजे जिजाबाईंच्या समाधीजवळ आले. तुळशी वृंदावनावरील तुळशीचे रोप वाऱ्यावर डुलत होते. समाधीला वंदन करून दोघांनी जिजाबाईंचे आशीर्वाद घेतले. समाधीजवळून परतताना राजे युवराजांना म्हणाले, शंभू, माँसाहेबांची आठवण कधी विसरू नका. ती आठवण सदैव पुढंच नेईल. खाशी अश्वपथके दोघांची वाट पाहत होते. राजांचा पांढरा शुभ्र विजय उभ्या जागी खूर नाचवीत उभा होता. हंबीररावांनी त्याची ओठाळी धरली होती. राजांनी विजयच्या कोगिरावर हात ठेवला. क्षणभर नेत्र मिटले. राजे स्वार झाले. पाठोपाठ युवराजांनी सारी पथके स्वार झाली. शिंगांचा आवाज घुमला. राजांनी आवाज दिला, जय भवानी. साऱ्या पथकाने तो आवाज उचलला. राजांनी घोड्याला टाच दिली. विजय दौडू लागला. राजांच्या बरोबर युवराज दौडत होते. मागे पुढे पथके धावत होती. गडाच्या पालखी दरवाजाच्या मैदानात कड्याच्या टोकावर पुतळाबाई आणि मनोहारी पाचाडून उधळलेली घोडी पाहत होत्या. बघता बघता घोडी दिसेनाशी झाली. दिसत होती ती धुळीने रेखलेली वेडीवाकडी रेघ, राजांच्या मार्गाची निशाणी. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.